तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत ते म्हणजे चिखली माती बंदर ते बैलगाडी शर्यत बघायला. बैलगाडी शर्यतीचा नाद बघा काय करायला लावतो माणसाला. आणि आज आम्ही अशा या खडतर वाटेने जात होतो का तर बंदरामध्ये लवकर पोहोचायचं आहे. त्याला मला वाटतंय आमची अशी ऑफ रायडिंग बघून पुढल्या वर्षी नक्कीच मोदका गोमध्ये आम्हाला बोलवतील गाडी चालवायला. आणि खडतर असा प्रवास करून फायनली आम्ही चिखली माती बंदर येथे पोहोचलेलो आहोत. काय सांगे या रोड बद्दल? काय सांगणार, आमची जिरली पास. विवेकचं रोडबद्दल मनोगत ऐकून भेटलो जयेश पाटील यांना आणि बोललो, अरे काय 13 नंबर मारलेला बैल घरी बसवलास आणि नवीन बैल लावलास. एवढं बोलून पटकन पळालो कारण पंकू तिकडून रागाने बघत होता. आणि इकडे बघतो तर काय अलिबागकरांची फेवरेट जोडी बबल्या आणि पिंट्या 1 वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरले. मंजूरला बोललो, जिद्द सोडू नको, ते दिवस पुन्हा येतील. आणि इकडे बघू शकता चिखली माती बंदर म्हटलं की बैलगाड्यांची संख्या खूप असते कारण बंदर खूप छान आहे. पुढे पम्यादाला भेटलो आणि बोललो, बाबा बेलीचं बंदर लवकर कर, इकडे जाम लांब यावं लागतंय, कुठून कुठून आलो काय सांगू तुला. तो बोलला, करू 10 जानेवारीपर्यंत आपलं बंदर रेडी होईल. महाजने बंदरात गुलाल घेतल्यानंतर संदीप घरात पुन्हा चिखली बंदरात उतरले आहेत. आणि पुढे कोणकोणते बैल आलेत हे बघायला फेरफटका मारत होतो. तेवढ्यात दिसला एक काळ गाजवलेला, ज्याच्या नावाची दहशत होती असा मंजुल पाटील यांचा बापल्या. चिखली माती बंदरच्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत, तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू महाजने बंदरात पुढल्या रविवारी. थँक्यू.